आमदारांच्या अपात्रतेवर निकाल कुणाच्याही बाजूने येवो त्याचे थेट परिणाम लोकसभा आणि नंतर विधानसभेच्या निवडणुकीवर होतील। अपात्रतेचा निकाल कसा परिणामकारक असू शकतो पाहूया। लोकसभेच्या निवडणुकीला अवघे 3.5 महिन्यांचा कालावधी आहे। त्याआधी आमदारांच्या अपात्रतेचा निकाल येणार आहे आणि त्यामुळे स्वाभाविक आहे निकालाचा परिणाम थेट निवडणुकांवर होईल। शिंदेंच्या बाजूने निकाल आल्यास मुख्यमंत्रीपदी शिंदे कायम राहतील आणि पूर्ण क्षमतेने काम करतील। शिंदे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्याच नेतृत्वात लोकसभेच्या निवडणुका लढल्या जातील। दुसरीकडे ठाकरे गटाच्या विरोधात निकाल लागल्यास ठाकरेंकडे विधानसभेचे आदित्य ठाकरे आणि ऋतुजा लटके हे दोनच आमदार राहतील। लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात अपात्रतेचा मुद्दा उद्धव ठाकरे गाजवू शकतात। तसंही निवडणुका जवळच आहेत हे उद्धव ठाकरे म्हणालेलेच आहेत। प्लान बी वगैरे नाही, पहिलं प्लान बी सी डी चा अर्थ जाऊ द्या, पण पहिला लोकशाहीचा खून होतोय का आणि तो आपल्या डोळ्यात देखत दिवसा डोळ्या जर का होणार असेल तर मग रामाची जी शिकवण आहे, तुम्ही आता म्हणालात की अत्याचाराचा आणि जुलुमशाहीचा अंत आपल्याला करावा लागेल आणि त्यासाठी निवडणुका येतात। अपात्रतेच्या निकालावरून शिंदे गट बिनधास्त दिसतोय, पण त्याच वेळी वेगळा निकाल लागला तर मग पुन्हा निवडून येणार असं मंत्री केसरकर म्हणाले। सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील? 100% असतील ना। अगदी तुम्ही वाईटात वाईट गृहीत धरा की एखादा मनुष्य डिस्क्वालिफाय झाला तरी 6 महिन्यामध्ये त्यांना पुन्हा निवडून येता येतं। 6 महिन्याचा पिरियड असतो, त्याच्यामध्ये ते तर MLA म्हणूनच निवडून येणार। ते कुठूनही उभे राहिले तरी निवडून येतात आणि कोणाला जर आपलं नाक कापायचं आहे म्हणून जर त्यांना त्यांच्या मतदारसंघात जायचं जाऊन करून दे ना काय तर धुमाकूळ, पण ते 100% निवडून येणार आणि तेच मुख्यमंत्री राहणार। त्याच्यामुळे आमच्या विरोधात एकतर निकाल जाणारच नाही। हे शिंदे गटाचे 16 आमदार हे अपात्र करतील आणि ते घरी बसतील, आम्हाला विश्वास आहे। दीपक केसरकर असं म्हणतात की सत्यमेव जयते। दीपक केसरकर स्वतःला तपासून बघावं। सत्यमेव जयते म्हणजे सत्य काय आहे हे त्यांना मी सांगण्याची काय आवश्यकता नाही, कारण ते स्वतः मूळचे राष्ट्रवादीचे, ते नंतर शिवसेनेमध्ये आले, शिवसेनेमध्ये ते मंत्री झाले, त्यानंतर पुन्हा ते शिंदे गटामध्ये गेले, तिथं मंत्री गेले, उद्या ते भविष्यामध्ये भाजपची सुद्धा उमेदवार भाजपमध्ये जाऊ शकतात। ही त्यांची असलेली राजकीय परिस्थिती आहे। त्यामुळे त्यांनी या बाबतीमध्ये आम्हाला सल्ले देऊ नये हे आम्हाला सूचित करण्याचा माझा त्यांना इशारा आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडानं शिवसेना फुटली। आता शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना अशा 2 शिवसेना झाल्या। त्यामुळे अपात्रतेचा निकाल कुणाच्याही बाजूने येवो परिणाम आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीवर होणारच। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।